कायदो आणि कायदोच्या पोटी भक्त प्रल्हाद हा देवाचा भक्त भक्त कसा जन्माला आला? त्याचं कारण आईला सत्संग मिळाला. संत संगतीचे काय सांगू सुख आणि आपणा पारखे नाही देते. सद्गुरु थोर जाना, सद्गुरु थोर जाना आणि सद्गुरु थोर जाना कलियुगी. एक सद्गुरु मिळाल्यानंतर एक सद्गुरु कुणाला मिळाला? कायाधूला, हिरण्यकश्यपूच्या पत्नीला. पोटामध्ये उदरामध्ये बाळ होतं आणि सुरक्षितेच्या कारणावरून ती नारदाच्या वस्तीला आली होती. 3:30 वाजता महर्षी नारद उठायचे आणि काय करायचे? भगवंताचा जय जयकार करायचे, भजन करायचे, नामस्मरण करायचे आणि हे ते श्रवण करायचे. हिरण्यकश्यपूची पत्नी कायाधू त्याची ऐकायची, ती ऐकायची. त्याचा परिणाम तिच्या कशावर झाला? पोटातल्या कशावर झाला? गर्भावर झाला. पोटामध्ये गर्भ असताना आम्ही नेहमी सांगतो, पण कोणी ऐकत नाही, जी गर्भवती स्त्री आहे तिनं किंवा तिच्या संबंधित असलेल्या नातेवाईकांनी तिला भगवंताचं नामचिंतन तिच्याकडून कसं होईल किंवा भगवंताच्या चरित्राचं वाचन तिच्याकडून कसं होईल किंवा शिवचरित्राचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं, ज्ञानेश्वरीचं, भागवताचं, अशा चांगल्या चांगल्या चरित्रांचं वाचन कसं होईल याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. तिच्या ठिकाणी शुभविचार कसे निर्माण होतील, तिच्या ठिकाणी चांगलं कसं ऐकलं जाईल, चांगलं कसं बोललं जाईल, हे सगळ्यांनी. कारण ती काय आहे? तिच्या पोटामध्ये गर्भ आहे. ती जे ऐकेल, जे पाहिल, जे खाईल, ते सगळे संस्कार त्या गर्भावर जसे जसे होत असतात. म्हणून त्या गर्भवती स्त्रीनं आपली नवे आपल्या पोटात असलेल्या बाळाची जर काळजी घ्यायची असेल तर तिनं नेहमी भगवत चिंतनात आणि शुभविचारात आणि शुभचिंतनात आणि ईश्वर स्मरणात राहिलं पाहिजे. हेच तिच्यासाठी खऱ्या अर्थानं काय आहे? शुभकर्म आहे. गोपाल कृष्ण